वगैरे आली म्हणून पैसे मित्रांनो आम्ही आज चाललो आहे हंटर शिकव जाऊ दे रस्ता पण बेकार आहे मित्रांनो. आज आम्ही तिकडे शूटिंग करणार गाईज. हंटर शूटिंग बघू शकतो तुम्ही. आज आम्हाला एक ड्रेस घेतला आहे, आम्ही इकडं चॉईस केला आहे मित्रांनो. त्या इकडं आम्हाला जाणंच आहे, दोघांचं तुम्हाला दाखवणं आहे. तर चला बघूया काय आज होणार आहे व्हिडिओमध्ये. नक्कीच लास्ट पण तुम्ही राहा, कमेंट तर नक्कीच करा. आणि नक्कीच तुम्हाला देखील चॅलेंज करायचं असेल तर मित्रांनो नक्कीच चॅलेंज करा की आपण चॅलेंज कराल. त्याच्यासोबत आपण जाणार आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो. बाबा रस्ताच करत आहे मित्रांनो, इथे भीती आहेतच. फायनली आम्हाला इथे गाडी लावावं लागेल, रस्ता बेकार आहे गाईज. तर गाईज फायनली गाईज आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा सिस्टर माय यूट्यूब चॅनल. तर वेलकम टू बॅक माय चॅनल. तर मित्रांनो आज आपण काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत. आणि नवीन म्हणजे काय, ते गोष्ट एवढी भारी आहे ना मित्रांनो की आपल्याला एक तर सबस्क्रायबरने आपल्याला चॅलेंज केलेलं आहे. आणि हा चॅलेंज आपण आजच नाही, याच्या पुढे देखील आपण रोज हा चॅलेंज आपण तुमच्याशी लावणार. तुम्ही देखील कमेंट करा आणि मला सांगा काय नक्की तुमचा चॅलेंज आहे. तर त्या चॅलेंजमध्ये आपण हंटर व्हिडिओ घेऊन येणार. आणि आपला सबस्क्रायबर आज आपल्यासोबत आले, त्यांना आपल्यासोबत हंटर व्हिडिओ काढण्याची परवानगी आपण घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत जाणार आपण. तर चला आमचं एक पेस आहे, तुम्हाला नाव सांगणार आहे पेसचा, परंतु आम्ही तिथे त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर आम्हाला तिथे जाऊन तिथे बघायचं काय चाललं मित्रांनो. तुम्हाला नक्कीच बघायचं असेल तर तुम्ही देखील कमेंट करा, नक्कीच आमच्यासोबत या आणि आपण व्हिडिओमध्ये आणि नक्कीच व्हिडिओ लाईक आवडले असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तर चला आज आपण सुरुवात करा तिकडं या पेसवर. तुम्ही बघू शकता पेस काहीच नाही, कोणीच नाही, एकदम डरावून आहे गाईज. तर फायनली आम्ही आज इथे मी आणि माझे सबस्क्रायबर आहेत, त्यांना आज इथून आम्ही दोघे जाणार आहेत. तर बघूया मित्रांनो आपल्याला काय घडतो आणि काय नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टपर्यंत राहा आणि ही व्हिडिओ पूर्ण मजेशी होणार आहे मित्रांनो. आणि घाबरू नका, बिंदास राहा, आम्ही नाही घाबरणार. घाबरलो तर बघू, पहिला एंट्री तर करून घेतो. फायनली काही तुम्ही नक्कीच कमेंट करा आम्हाला. आजपासून सुरुवात मित्रांनो चॅलेंज, नक्कीच तुम्ही देखील चॅलेंज करा, आपण ते ॲक्सेप्ट करायला तयार आहेत मित्रांनो. फायनली व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तर चला जाऊ आपला व्हिडिओ सुरुवात करते, घाई करूया मित्रांनो, जाऊया पटापट. फायनली गाईस तर वेल कशाला थांबवताय, तर निघायची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जागाच फंक्शन आहे. तर फायनली आपला सबस्क्रायबरला मी बोलून घेतो समोर आणि तुम्हाला बघणार तुम्ही कोण आहे ते. तर फायनली या दीदी, तुमच्यासमोर आपल्याला आज जायचं आपला व्हिडिओ करण्यासाठी. आणि आपलं हीच तो प्लेस आहे, तुम्ही बघू शकता. हा तो प्लेस हा एकदम खराबच आहे ॲक्च्युली, रिअल लाईफ हॉन्टेड आहे आणि घाबरून घेऊ नकोस, कारण की आपल्याला जायचं आहे. मनावर थोडासा दगड ठेवतं आपल्याला तुम्ही बोलण्याचं आहे गाईज. फायनली तर आमच्याकडे आम्ही दोघांना आम्ही आणलेले कॅन्डल. तर फायनली लावू शकता का तुम्ही? तर लावून घ्या. तर मित्रांनो लागली कॅन्डल, बरबाद येते आयुष्याची नको. तर फायनली चला आमचा आज चॅलेंज पूर्ण करायचा प्लॅनच आहे गाईज. तर चला निघतो, या आम्ही जायचंच आपल्याला. पडा लागली तुम्ही माझी दिसते तुझ्या पाठी काय भरपूर दिया माहिती माझी मम्मी आहे. काय समजत नाही. मला दिसत नाही, खाली तर काही दिसत नाही मित्रांनो. नको घाबरू, मी आहे ना सोबत. तुला काय नाही, मला असे चॅलेंज कधी नाही घेतले, पण तुझ्यासाठी पहिल्यांदा चॅलेंज घेतलंय. आणि आम्हाला पण बघायला मजा वाटते. अजून कमेंट केलं तर मित्रांनी माझ्या, तुम्हाला आणखी घ्यायला लागतील. तू कर, लोकांना बोल की तुम्ही लिटरली गाईज तुम्ही ना ह्याला कमेंट करा आणि सांगा याला कुठलं चॅलेंज. कारण ना याचे ना व्हिडिओज डेली व्हिडिओज असतात आणि काहीतरी असं नवीन आलं तुम्हाला पण बघायला आवडेल आणि आम्हाला पण बघायला आवडेल. मला जवळ घ्यायचं कुत्र भुगतात का समजत नाही. मी तर फायनली मी असं काही चॅलेंज घेतच नाही, मी ते लई घाबरे आहे, परंतु या दिदीसाठी मला घ्यावाच लागला. नक्कीच सपोर्ट द्या मित्रांनो, यांची भीतीच वेगळी असते मला. हे बघा वरती बघा, मला तर काय समजतच नाही इथे कोण कुठनं काय कुठनं. फायनली मला देतो पहिली. मला जाम भीती वाटते गाईस, कुत्र्यांची भीती म्हणजे कुत्र्याचा आवाज की मी अजून पूर्ण थरथरत गाईस. फायनली हा बेकारच. आपण आता इकडे मोड घेऊया आणि इकडे त्या साईडला जाऊया ओपन सीन मध्ये. मला तिथे भीती वाटते, आपण जरा वरती साईड जाऊया बरोबर. पण इथं भीती कसली माहितीये, भूताची नाही पण सापांची खूप भीती आहे. कारण की पण इथं तर आहे ना, मी तर ऐकून तर आहे, पण तुला आता दिसणार. तर आता बघूया काय असेल. की मी तर ऐकून होतो जनावर तर कुठे असणार नसतात, आहे तर सर्व ठिकाणी जनावर वगैरे असतातच, परंतु बघू ते काय नक्की आहे. काय लोक पब्लिक करतात, काय बॉम्ब करतात ते माझं माहिती नाही, परंतु मला सुद्धा बघायचं आहे. आणि यांच्यामुळे तुम्ही नक्की आले गाईस. तर फायनली तर त्या पुढे गेल्या तिथं घाबरतच नाही, आपण घाबरतो ना मित्रांनो. झाडं एवढी बघा मित्रांनो, बघू शकताय झाडं किती हाईट आहेत, म्हणजे माझ्या तोंडाला लागलं आहे एवढं मोठी झाडं. इथून जायचं म्हणजे बघू रस्ता बघा. फायनली बेकार आहे गाईस, पण आम्ही कंप्लीट करणार चॅलेंज ह्यांचा. स्टॉली सोनीचा खाली पण बघतो मी, वरती बघतो. आपला रस्ता नाही पण भीती आहे ते झालं. मला रस्ता बघायला लागेल, इकडे कुठं रस्ता आहे तो.
घाबरते हा माणूस पण कबूल नाही करत. नाही मी नाही घाबरत, ऍक्च्युली नाही घाबरत, खरंच नाही घाबरत. अशी सगळी बोलतात. हा जंगल एरिया म्हणून मला भीती वाटते मित्रांनो. तुम्ही बघू शकता पूर्ण पण रस्ता कुठं नाही. ते आता इकडनं बघावं लागेल मला, रस्ता इकडनं शोधावं लागेल, ते काढावं तरी लागेल रस्ता. यार तो कसला बेकार दिसतो यार. काढू कुठं पण रस्ता नाही तिथे जायला. पण तिथली स्टोरी तर सांग. स्टोरीच नाही मला ऐकायची. स्टोरी फायनली स्टोरी नाही ऐकाय की या जागा येऊन इथं स्टोरी ऐकणं चुकीचं असतं. ही चांगली गोष्ट ना. स्टोरी तर ऐकव काय समजल ना. तसं मला माहिती स्टोरी आहे कारण की इथे एक पहिलेचा भाई हिला स्टोरी कशी सांगू मी तसली काही सांगतो मी. पण तुम्हाला एक उपाय आहे माझ्याकडे, कॅन्डल आहे, तिला पेटवतो पहिले मी, मग सांगतो. कारण की आगीजवळ भूत येत नाही मला माहिती आहे. आणि फायनली भूतांची मला खरंच भीती आहे. आगीच्या जवळ भूत येत नाही तुम्हाला देखील माहिती आहे. नक्की माहिती नसेल तर नक्की माहिती करून घ्या. फायनली मी आणली कॅन्डल. मॅडम पेटवा आमची कॅन्डल. फायनली तुम्हाला स्टोरी सांगतो मी. स्टोरी अशी आहे की स्टॉल्स बंद करा मग, पण म्हणजे मागं टाका झाडावर, तिकडे मी कशी टाकली तिकडे चला, आणि तुम्ही इकडे बघा. तर फायनली इकडची स्टोरी अशी आहे. मी नाव घेत नाही पण मित्रांनो, की नाव घेणं चुकीचं आहे. या जागेवर केसवर येऊन नाव घेणंच नसतं ॲक्च्युली. इकडे एक त्यावेळेला जुने काळातली गोष्ट होती. जुने म्हणजे बापाच्या काळाची गोष्ट होती की भीती वाटते म्हणजे आता जसं उदाहरण आता बोलण्यात आलं तर की एक बाहेरचे जसं आपण गाववाले दुसरे पण युपीचे लोक येतात कामाला, असं प्रत्येक ठिकाणची कामाला येतात ना. तसं आता एक भाभी की हरवतो धंदा करतो किंवा एक असा तो बांगडाचं काम करतो, म्हणजे असं विकण्यासाठी येतो किंवा भंगारवाला येतो, म्हणजे असं गावात येतात ना काही खरेदीसाठी किंवा काही विकण्यासाठी. तसं खुर्चीवाला येतात. तशी सीन त्यावेळी असायचं की एक व्यक्ती त्यावेळी ते विकण्यासाठी यायचं इकडं. तर टेकला माझे, मला वाटलंच व्यक्तीचं नाव घ्यायचं म्हणजे नाव. फायनली सुरुवात झाली. पाखरा काय तर मला कळत नाही काहीच, पाखराचीच भीती आहे मला फायनली. तर टॉर्चर ठेवतो हा 2 मिनिट मित्रांनो. तर त्यावेळी ती व्यक्ती आहे ना यायची इकडं, पण त्यावेळी लोक पैशासाठी मारायची, पैसे नव्हते लोकांकडे. फायनान्शियल कंडिशन भरपूर लोकांची खराब होती. आता काय ते देवाचे कोणी आता जेव्हा गाव सुधारले का आता काम वगैरे आली म्हणून पैसे. फायनली गाइस साउंड सिस्टम म्हणजे सिरियसली आवाज एवढी घाण आली नहीं. मुझे पता है फाइनली, इसलिए मैंने इसके उसके नीचे नहीं गए. नीचे जाती तो डर जाती और भी. कि आपको पता नहीं है, शुरुआत मत करो यार, मैं मजाक कर रहा हूँ यार, तुम भी लोग ना यार, कैसे यार तुम मस्ती करो. हम तो एक खाली ब्लॉग बनाने आए हैं, ब्लॉग ही रहने दो, नहीं तो भागना जाए. मिस्टर इंडियन हैकर की याद आ रही मेरे को, भी भाग गया था. तुझे पता नाही मिस्टर इंडियन, ठीक आहे. तर फायनली तर तो ना मित्रांनो आपल्या मनात काय लागणार त्याचं, परंतु या लोकांनी ज्यावेळी कोणी मारलं ते माहिती नाही, परंतु इथे या ठिकाणीच मारलेलं आहे. हीच ठिकाण आहे, हा ठिकाण नाही, जी साईडला तुझ्या मागची ठिकाण आहे ना, परत ठिकाण लागलं. मी असं खोटं दाखवतो, तुम्हाला दाखवतो मी. हे माझं मोम पडतं हातावर, आग आहे म्हणून ती काय मी जिवंत आहे. तर मित्रांनो शपथ, तर या ठिकाणी त्याला त्यावेळी गलावर कापून मारला होता. काय 2-3 रुपयासाठी त्यावेळीची गोष्ट, म्हणजे मोठी. त्यावेळी 5-10 रुपये म्हणजे पण मोठी होती त्यावेळी बापांची वेळी. तर त्यावेळी आई बापांचे काम केलेत, कष्ट केलेत ना, ते आपण नाही करू शकत. मग त्यावेळी पण असं कधी झालंय की तो भूत कोणा म्हणजे असा भरपूरच. तू कधी ते येऊन बस दुपारची येऊन बसलीस ना, आणि त्याच्या नावाने फक्त काय ते उडव तरी तुला दिसणार, येणार तुझ्या हाती, आणि तू पकडतो फायनली काय, कारण की तो एवढा जुना आहे. कारण की भाई मित्रांनो, तुम्ही काय मी काय आणि ही काय, जरी आपल्याला जर कोणी तरफडून जर मारत असेल कोणी, तर तरफारून नाही मारला बाबा मला, तर तरफारून जर कोण मरत असेल तर नक्की त्याच्या आत्मा तरफडणार ना मला. स्टोरी सांगते तवतवती पाखरं ओरडतो त्या झाडावर. आणि आता किडू मकर पण गेला बघू शकतो तुम्ही. जी स्टोरी चालू झाली तर बघा, पाखरा गेली प्रॉपर लिगली. पाखरा पण इथं जी उडत होती आमच्या साईडला, जेव्हा टॉर्च चालू तरी पण नाही चालली आता एक पण. म्हणजे विचार करा मित्र, मला जाम भीती वाटते यार, काय या वर्षाला काय या पोरी नाही, आजकालच्या पोरा आहेत ना, नुसतं खुश होतात त्या स्टोरी ऐकायला. ऍक्च्युली मला पण आवडतं, परंतु कशाला चॅलेंज घ्या. परंतु तुम्ही जर करत असाल तर मला नक्कीच येणं पण आहे, कारण की आपल्याला पण दाखवण्या मित्रांनो काहीतरी कुठेतरी काहीतरी आहे म्हणून, आणि सिद्ध आहेत असं नका समजू की काहीच नाही मित्रांनो. फायनली आहे आलो मी, चालत इथपर्यंत आलो मित्रांनो. तुम्ही देखील बघू शकता, तुम्ही बघताय, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मला आता मागून आवाज असे यायला लागलेत ना की मित्रांनो मला तो डरच लागतो.
घाबरला. मी नाही घाबरत, मला असं वाटलं. मला मिरची मच्छर जाऊ दे. नाही वाटत मला तू कसं घाबरतोस मला? मी नाही घाबरत, तूच घाबरतो. मग तू अशी दाखवशील तर मला भीतीच वाटेल, नाही तर मग आपल्याला निघावं वाटेल. हो कोणतरी वाटलं म्हणून मी बोललो. चित्रा नंतर उद्या परवा आपण. तर पण फायनली मी स्टोरी ऐकली आणि तर ही गोष्ट रिअल मध्ये आणि भरपूर लोक पण बोलतात, कारण की आमच्या इकडचा एक दादा त्याला पण दिसलेला आहे. म्हणून एवढा तर रिस्क नाही घेऊ शकत की तिकडे जाऊन. पण नेक्स्ट टाइम जर तुम्ही कॉमेंट आणि लाईक चांगला केला तर नेक्स्ट टाइम आम्ही दोघं पण तिकडे जाऊन परत एकदा चॅलेंज तिथं आम्ही चॅलेंज करू. तिथं आम्ही सिरियसली तिथे जाऊन चॅलेंज करू. पण सध्यासाठी तर नाही जायचं वाटत, कारण की तो झाड. पण नेक्स्ट टाइम असेल तर मी स्टोरी सांगणार नाही इथे येऊन. आणि कोणत्या जागेवर मला बोलून तरी नक्की स्टोरी सांगायला लावू नका मित्रांनो. पाहिजेच तुम्हाला स्टोरी मी अगोदर सांगतो, माझ्या घरी किंवा दुसऱ्या जागेवर आपल्या गावा ठिकाणी कुठेतरी जिथे 4-5 लोक असतात तिथे तुम्हाला स्टोरी सांगायचा प्रयत्न ऐकलं करतो. माझं हात पाय कापायला लगेच माझ्या हातावर हात टेकवते मुद्दाम. फायनली काही मला आता मोम पण बंद करायची भीती वाटते. तर मी करतोय आता आपण निघूया. माझं असं वाटते निघण्याचे मला पण तसंच वाटतं, म्हणजे इथून आजचा जायचं प्रयत्न आपण चांगलं इथं आलो. असेल. आपण आणि आम्ही गाव सोडून ऍक्च्युली 2 किलोमीटर पळत आम्ही गाव टाइम पण पण 12चा झालाय, हो त्याच्यामुळं सच में तो चलना ही पड़ेगा. मेरा 12 वाजले. घड़ी भी बंद हो गई मेरी. वॉच पण बंद झाली. बिकॉज आपण निघूया आता नेक्स्ट टाइम करूया कारण की मला आता कंटाळा आला ऍक्च्युली. खरंच कंटाळा असं भीतीचा विषय ना आपला. खरंच ना हा माझे का हात पडते का समजत नाही. मी सरळ तू पकडले बघलीस तुझ्या आणि बघा हातावर एक टेम्परेचर आता जास्त पडायला लागले. तर निघाय मित्रांनो, आम्ही जातो आपल्या आता गाडी तिकडे वाट बघते, आमची गाडी पण आहे. तर फायनली नक्कीच आवडलं तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा. त्याला बाय बाय तर बोल. नाही बाय बाय मी कोणाला बोलत नाही. तर या मित्र आपण जाऊया पुढे आणि ते आपलं जाणंच आहे काही. आणि ती आपल्याला पाच साऊंड सिस्टीम मध्ये यार हा झाडच मला भीती वाटते. लक्ष नाही देत पण म्हणा कशाला बोलवतं काय माहिती. काम नाही त्यांचं. इथे झाड तरी किती आली बाबा. अरे बाबा चालायला रस्ता पण नाही. पटकन या. हो येतो थांब ना. आमची गाडी आल्यात आणि मोमबत्ती सांगितली गाडी लवकर चालू. गाडीजवळ येऊन मोमबत्ती दिली मित्रांनो. म्हणजे जीवान जीव आला, कारण की तो झाड तिकडे मला भीतीच होती, त्या जागेवर मला नकत होता. फायनली मी तर आलो आणि आपली गाडी बघू शकतोय. गाडी लागली येते आणि गाडीजवळ येऊन मस्त बरा वाटला. पण चॅलेंज असा होता की त्या झाडाजवळ जाऊन आम्हाला ते एक हॉन्टेड नंबर ट्राय करायचं होतं. पण तिथं त्याची काय माझीच हिंमत नाही राहिली तिकडे जाऊन तो चॅलेंज करायची. आणि पण मला माहिती नाही काय आहे काय. तुला तर माहिती नाही इकडचं, पण मला माहिती ना आमचं गाव. ह्यांचं गाव यांना माहिती आहे. पण माझं असं एक चॅलेंज घेऊन आलेलो याला की हा नंबर आपण तिथं जाऊन ट्राय करू. आणि ते सिरियसली हॉन्टेड नंबर होतं. पण तू इथं ऑलरेडी सिरियसली आहे तर कशाला दुसरा कोणाला बोलवायचं. हा माझं मन झालं. आणि मला माझं वाटलं ते की मध्ये कशाला कशाला बोलवा ऍक्च्युली लिगली. तर मी तर पुन्हा एकदा तिकडे बघा कॅमेरा मला फिरवत होतो, तुम्ही बघू शकता. मला काय वेगळाच वाटतं तिकडं बघण्यासाठीच वेगळं. मैं बोलता चलो जाने दो, अभी कुछ मतलब ही नहीं, जाना ही पड़ेगा फाइनली. अभी निकलना भी पड़ना चाहिए ना अपने को. 12 वाजले लिटरली. टाइम भी ज्यादा हो रहा है गाइस. फाइनली दिखा सकते आप तो मैं दिखाऊंगा कुछ आहे तो भाऊ पण निघणंच आहे. कशाला 12 पण थांबणं. चॅलेंज तर पण तुम्हाला नेक्स्ट एक्सेप्ट केलंय. टाइम तुमचा जर मला माझा ब्लॉग आवडला तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा. मी नेक्स्ट कुठला चॅलेंज करू. मी नक्कीच तो चॅलेंज करीन. तुम्ही सांगाल त्या पेटला मी जाणार. परंतु मित्रांनो जास्त मोठी डरावणी असेल तर सांगू नका. थोडंसं कमी वाली सांगा. कारण की मी नाही घाबरत, अण्णा घाबरते. काय करणार मित्रांनो, जगणं पण आहे आणि मरणं पण आहे. तुझा का विषय नकाला आवाज देतो मला कळत नाही यार. तो खरोखर झाडातून नाही म्हणजे जेव्हा रेल मम्मी कसम गोष्ट करतून तेव्हा तिथून एकदम आवाज येतच येतो मित्रांनो. आणि तुम्हाला येत असेल मला माहिती आहे की मी ऍक्च्युली माझ्या माईक तर नाही बघू शकताय. माझ्या याच्यातच माईक अटॅच आहे, पण तो आवाज जरा जास्त जोरात यायला लागला मला. तर फायनली निघूया चला मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया. बाय.